चक्क कैद्यांना जेलबाहेर आणून करून घेतलं पाईपलाईनचं काम। सोलापूर शहरातला धक्कादायक प्रकार। तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे राजकीय कनेक्शन। खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। पिंटू मुळे, बापू कने, पिंटू गंगणे भाजपशी संबंधित। 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता। एनआयएचं पथक अमेरिकेत, प्रत्यार्पणाचे सोपस्कार पूर्ण। राणासाठी मुंबई आणि दिल्ली दोन ठिकाणी कोठड्या सज्ज। ऑर्थर रोड कारागृहात कसाबच्या झंडा सेलमध्ये राणाला डांबण्याची शक्यता। मुंबईत चालू शकतो खटला। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई। सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार। गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय का हे होणार स्पष्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ऍक्शन मोडमध्ये। सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार। उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार। वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 तासांपासून धरणं आंदोलन। पाठपुरावा करूनही रस्त्याचं काम होत नसल्याने सुळे आक्रमक। बीड जिल्ह्यातील राख माफियांना मोठा दणका। निविदा मिळालेल्या 16 एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पक्षात काम न करणाऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, मल्लिकार्जुन खरगेंनी खडसावलं। अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस। राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भाषणाकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।